ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्व वैष्णवींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। आणि आजचा जो श्लोक आहे तो 16व्या अध्यायातील 17वा श्लोक आहे, तो आधी वाचून दाखवते। आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता यजन्ते नाम यज्ञस्ते दंभेन अविधिपूर्वकम्। अं, त्याचा अर्थ असा आहे, आपल्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मंदांध झालेले आसुरी लोक कधी कधी शास्त्राच्या विधिविधानांचे पालन न करता अहंभावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात। आता त्याचं तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे, म्हणजे श्रील प्रभुपाद की जय, शास्त्र प्रमाण इत्यादींना न जुमानता स्वतःलाच सर्वे सर्व मानून आसुरी लोक कधी कधी तथाकथित धार्मिक यज्ञ अथवा यज्ञाधिक अनुष्ठाने करतात आणि कोणत्याही प्रमाणावर त्यांचा विश्वास नसल्याने ते अतिशय उद्धट असतात। धन आणि खोटी प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे ते मोहित होतात व शास्त्राचा धिक्कार करू लागतात। असे लोक कधी कधी प्रचाराची भूमिका निभावतात, लोकांना भुलवितात आणि धर्मसुधारक किंवा परमेश्वराचे अवतार म्हणून प्रसिद्ध होतात। ते केवळ यज्ञाचा दिखावा करतात किंवा देवतांची उपासना करतात अथवा स्वतःचाच परमेश्वराची निर्मिती करतात। साधारण लोक अशा असुरांचा परमेश्वर म्हणून जाहीर करतात व त्यांची उपासना करतात, आणि मूर्ख लोक त्यांना धर्माधिकारी किंवा आध्यात्मिक तत्ववेत्ता मानतात। ते संन्यासांचा वेश परिधान करतात व त्या वेशाचा आधारावर सर्व प्रकारची निंद्य कृत्य करतात। वस्तुतः जगातून विरक्त झालेल्या मनुष्यांवर अनेक बंधने असतात, परंतु आसुरी लोक अशा बंधनांची मुळीच फिकीर करत नाही। त्यांना वाटते की आपण जो मार्ग निर्माण करतो तो स्वतःसाठी योग्य आहे, सर्वांना अनुसरण्यास योग्य असा आदर्श मार्गही असू शकतो, हे त्यांना मान्य नसते। या श्लोकामध्ये अविधिपूर्वकम हा शब्दावर विशेष जोर देण्यात आलेला आहे। या सर्व गोष्टी अज्ञान आणि मोहामुळेच होत असतात। हरे कृष्ण। आजचा जो श्लोक आहे तो पूर्ण म्हणजे एक प्रकारे कशा पद्धतीने जे कलियुग आहे आणि कलियुगामधील लोक कसे कसे वागतात ना, त्या पद्धतीचं वर्णन इथे आहे। आणि कशा पद्धतीने कलियुग हे आता सध्या फक्त 5,000 वर्ष झालं सुरू होऊन, पण तरी सुद्धा त्याच्या किती किती गोष्टी आणि ते स्प्रेड झालेले पूर्ण ठिकाणी, आणि ते काय काय आपले अवगुण दाखवतात। तर ते हे या श्लोकामध्ये खूप स्पष्टरित्या दिलेलं आहे की कशा पद्धतीने लोक हे आपल्याला श्रेष्ठ मानतात आणि सदैव सदैव उद्धट असणारे म्हणजे धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मंदांध झालेले आसुरी लोक असतात। म्हणजे कशा प्रकारे रूपात सुद्धा सांगतात की शास्त्राप्रमाणे इत्यादींना न जुमानता स्वतःला सर्वे सर्व मानून आसुरी लोक कधी कधी तथाकथित धार्मिक यज्ञ आणि याज्ञिक अनुष्ठाने करतात आणि कोणत्याही प्रमाणावरती त्याचा विश्वास नसल्याने ते अतिशय उद्धट असतात। म्हणजे हे जे यज्ञ याद केलेला आहे की धार्मिक यज्ञ आणि हे अनुष्ठाने जे आहेत ते हे केवळ ना केवळ आपल्या प्रतिष्ठेसाठी इथं केलेले आहेत। म्हणजे असं काही की खूप त्यांची श्रद्धा आहे आणि त्यांना आता इतका विश्वास आहे त्याच्यावरती, आणि त्यांना असं वाटते की आता की त्यांनी मला
खूप काही प्राप्त होईल. म्हणजे त्यांचं काय असं एकतर त्यांच्याकडे 2 गोष्टी असतात. एकतर त्याच्याकडून त्यांना काय प्राप्त करायचं असतं, तर त्यांना असं वाटत असतं, की मला त्याच्यातून खूप असं धन प्राप्त होईल किंवा आता मला इथपर्यंत तरी हे तरी काम माझं व्हायला पाहिजे. ते तरी काम माझं व्हायला पाहिजे किंवा मला आणखीन ज्या काही गोष्टी माझ्या जी इच्छात आणि माझी जी इच्छा आहे ना, त्या सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. मग मी जेणेकरून त्याच्यासाठी हा यज्ञ करणार आहे किंवा हे अनुष्ठान करणार आहे. आणि हे एक कारण आणि दुसरं कारण काय, की करायचं म्हणून म्हणजे मी जर केलं ना, तर मी तसा नाहीये. पण मला लोकांना दाखवायचे, की मी असा आहे म्हणून. आणि त्याच्यासाठी त्यांना काय करायचंय फक्त, की असं आहे दाखवण्यासाठी काय करायचंय, की मला कशा पद्धतीने मला त्यांनी ते जर केलं तर मला आणखीन प्रतिष्ठा वाढेल. लोकं मला वाह-वाह म्हणतील आणि म्हणतील किती धार्मिक आहे म्हणून. तो तसा आहे का? नाहीये. तो अजिबात तसा नाहीये. परंतु त्याला दाखवायचंय, की मी असा आहे. मी असा धार्मिक आहे किंवा मी आणखीन खूप-खूप असं यज्ञ हवन करतो, अनुष्ठानं करतो. जे करतो ना, तर ते मी करतोय म्हणजे मी खूप महान आहे. हे त्याला फक्त दाखवायचंय. म्हणजे त्याच्यासाठी प्रभुपाद सुद्धा म्हणतायत, की अशी जी लोकं असतात ना, ती काय कसे असतात, की त्यांचा विश्वास नसल्याने ते अतिशय उद्धट असतात. ते उद्धट असतात. जर भगवंतांवरती खरा त्याचा जर विश्वास असेल ना, तर ज्यावेळेस जो व्यक्ती भक्ती मार्गाला लागतो ना, आपोआपच सर्व देव-देवतांचे गुण त्याच्यामध्ये यायला लागतात, की आपोआपच तो कसा धार्मिक वृत्तीचा असतो, नम्र असतो, प्रामाणिक असतो. आणखीन कधीही दुसऱ्यांविषयी करुणा म्हणजे दयाभाव त्याच्या मनामध्ये असतो. तर हा दयाभाव पण त्याच्या मनामध्ये असल्यामुळे, की ह्या सगळ्या गोष्टी जर त्याच्या झाल्या, तर त्याला काय वाटेल, की हा दयाभाव हे कशामुळे निर्माण होतं, तर ज्यावेळेस तो नामस्मरणामध्ये लागतो, भक्ती मार्गाला लागतो, त्यावेळेस त्याला आपोआपच आहे ना, ते गुण त्याच्यामध्ये यायला लागतात. पण याच्यामध्ये हे कोणते गुण नाहीयेत. तर हा घाबरत नाही कशाला, की त्याला वाटतं की काय देवता आहेत का नाही त्याच्यावरतीच त्याचा विश्वास नाही. तर मग त्याला काय वाटतं, मी जे बोलेल ती सत्ता. मी जे करेल ना ती सत्ता. मग त्याच्यामुळे तो काय करायला लागतो, की त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, की हा अतिशय उद्धट व्हायला लागतो. उद्धट म्हणजे की कधीही कोणालाही सगळ्यांना मी स्वतः किती उच्च आहे आणि बाकीचे सगळे किती माझ्यापेक्षा खालच्या स्तरावरती आहेत. ह्या पद्धतीने तो वागायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे काय होतं, की धन आणि खोटी प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे मोहित होतात आणि शास्त्राचा धिक्कार करू लागतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धन आणि जे ही खोटी प्रतिष्ठा आहे ना, की जर ज्यावेळेस आपल्याला धन प्राप्त होतं ना, अतिधन सुद्धा किती घातक असतं. कारण आहे ना, असं म्हटलं जातं, की ज्यावेळेस आपल्याकडे जास्त धन यायला लागतं, पैसा जास्त येतो, तर तो पैसा हा जो प्राप्त झालेला पैसा असतो ना, तो आपोआपच हे 4 नियम जे असतात ते 4 नियम तोडायला भाग पाडतातच. कोणतेही 4 नियम तो पालन करू शकत नाही. कारण तो पैसा आपली बुद्धी पालट करू शकतो. कारण हे जे आलेलं धन असतं ना, ते कधीही पवित्र मार्गानेच येईल असं गॅरंटी नसते, की कधी ना कधी काही ना काहीतरी कारणात ते ते कसंही धन असू शकतं. अशुद्ध कारणाने सुद्धा आलेलं धन असू शकतं. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये कधीही त्याच्यावरून एक कथा आठवली, की खूप असं एक भक्त असतो, भगवंतांचाच भक्त असतो, एक ऋषी असतात आणि ते ऋषी असेच जंगलामधून फिरत असतात इकडे-तिकडे आपापलं एक त्यांची साधना करायची, जिथं खायला मिळेल तिथं खाऊन घ्यायचं, असं ते करायचे. तर एका ठिकाणी एका वस्तीवरती ते येतात आणि त्याला काय वाटतं, की एक राजा असतो. तर तो राजा काय करतो, की त्याला बोलवतात. तर म्हणतात, की तुम्ही महान ऋषी आहात, तर तुम्ही आमच्याकडे जेवायला या म्हणून. मग त्यावेळेस ते राजाकडे जेवायला आल्यानंतर राजा त्याला चांदीच्या ताटामध्ये जेवायला वाढतात आणि जेवायला वाढल्यानंतर ते सुग्रास असं अन्न असतं ते ग्रहण करतात, की ते म्हणतात, की आज मला भरपेट खायला मिळालं म्हणून. आणि ते भरपूर जेवण वगैरे करतात आणि राजा ज्यावेळेस बाहेर जातात, त्यावेळेस त्याच्या ते ताट पाहून असं मनामध्ये येतं, की जर हे ताट मी घेऊन गेलो तर. मग ते काय करतात, की ते ताटामधली जे ग्लास असतो, तो ग्लास काय करतात आपल्या झोळीमध्ये टाकतात. चांदीचा ग्लास असतो. तो झोळीमध्ये टाकतात आणि ते निघतात. आणि निघाल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यावरती आपोआपच त्यांच्या बुद्धीमध्ये त्या भक्तीचा हे असतो त्यांना थोडासा प्रभाव असल्यामुळे त्यांनी लगेचच ते म्हणतात, की "मी असं काय चुकीचं गोष्ट का केली बरं? मी कसं काय असं वागू शकलो? की मी मी हे ग्लास कसं काय मी चोरून घेऊन आलो?" हे त्यांना इतकं विशेष वाटतं. म्हणून ते पुन्हा राजाकडे जातात आणि राजाला विचारतात, की "मी हा ग्लास जो चांदीचा ग्लास आहे, मी तो घेऊन गेलो आणि हे माझ्या बुद्धीमध्ये का पालट झाले? तर तुम्ही जे शिजवलेलं अन्न आहे ते तुम्ही पवित्र आहे ना, तर ते कशा पद्धतीने तुम्ही कमवलंय?"
तर मग त्यांना थोडंसं ते राजा पण विचार करतात आणि मग राजा विचार केल्यावरती राजा मग ते सांगतात, की आम्ही कशा पद्धतीने हे जे तांदूळ आणलं होतं ते लुटून तांदूळ आणलं होतं दुसऱ्या चोरांकडून जे लुटून आणलेलं तांदूळ आहे. तर ते तांदूळ मी त्याचा भात बनवला म्हणून. मग त्यांना राजा म्हटलं, की जसं जे अन्न असतं ना, तशा पद्धतीने वृत्ती सुद्धा माणसामध्ये तयार होते आणि मग त्यांना हे म्हणतात, की कशा पद्धतीने म्हणजे आपणही पाहू शकतो, की अन्नामधून सुद्धा जे आपली जी प्रवृत्ती आहे, ती कशा पद्धतीने बदलत असते. कोणत्याही पद्धतीने अन्न किंवा धन हे कुठूनही येतं ना, हे लक्षात येत नाही. त्याच्यासाठी खूप केअर असलं पाहिजे आपण, की कशा पद्धतीने ते भक्तांकडून शिजवलेलं असलं पाहिजे आणि ते भोग लावलेलं असलं पाहिजे आणि ते जे कमवलेलं जे हे आहे धन आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे. मग काय करायचंय बरं? आपल्याला काही कधी-कधी लक्षात येत नाही, की आपलं हे धन कुठून आलंय किंवा आणखीन हे अन्न कुठून आलंय. त्याच्यासाठी एक उपाय पण आहे, की असं म्हटलं जातं, की धन जरी कशाही कोणत्याही पद्धतीने कुठूनही जर आलेलं असलं, तरी आपण आहे ना ते जास्तीत जास्त आपण आहे ना दान करायला पाहिजे. आपल्याकडे जे येणारं धन कुठून आलंय आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त हे दान करण्याची जी प्रवृत्ती आहे, शास्त्रांमध्ये जे सांगितलं आहे, की जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपण दान करायला पाहिजे. हे जे सांगितलेलं दान धर्म कशामुळे सांगितलंय, तर शुद्धीकरण करण्यासाठी. तर ते धनाचं शुद्धीकरण करायचं असेल, तर आपण जास्तीत जास्त अन्नदान किंवा भगवंतांच्या मंदिरामध्ये डोनेट केलं पाहिजे आणि चांगल्या कार्यामध्ये आपलं धन हे लागलं पाहिजे. मग कशा पद्धतीने आपल्या धनाची शुद्धी होते. आणि जे अन्न शुद्धी करायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला भगवंतांना भोग लावला पाहिजे. आपण स्वतः बनवलं पाहिजे. करवी बनवलं पाहिजे. मग त्या पद्धतीने त्याला ते अन्नाची सुद्धा शुद्धी होते. म्हणून कसं केलं जातं, की हे जे धन येणं सुद्धा खूप म्हणजे अवघड आहे, की धन खूप असणं सुद्धा खूप घातक असतं. आता खूप धन बघा, की कुबेरांचेच पुत्र बघा, की कुबेर पुत्र सुद्धा हे किती कुठे जाऊन म्हणजे कैलास पर्वतावरती असून सुद्धा त्या पर्वतावरती असून तिथं सुद्धा त्यांना तिथं असून सुद्धा त्यांना काय वाटलं, की ती बुद्धी त्यांच्यात ते पैशाचं त्यांना जास्त माज निर्माण झाला आणि त्या मदामुळे त्यांनी काय केलं, की कशा पद्धतीने नारद मुनींचा शाप त्यांनी ओढून घेतला. पण नारद मुनी कसे ते भक्त आहेत आणि ते भक्त असल्यामुळे भक्त कधी पण दयाळू असतात आणि दयाळू त्यांच्या शापामध्ये सुद्धा उपशाप असतो आणि त्यात सुद्धा करुणा असते आणि त्या करुणेमुळे ह्या नलकुबेर आणि माणिकग्रीवांना सुद्धा पुन्हा दिव्य शरीर प्राप्त झालं आणि त्यांना भगवंतांच्या लीला पाहण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांना पाहण्याचे सौभाग्य त्यांना लाभलं. तर मग हे जे धन आहे, ते धन सुद्धा किती घातक आहे इथे आपल्याला ते लक्षात येतं. तर आता असे लोक कधी-कधी प्रचारकाची भूमिकाही निभावतात आणि लोकांना बोलवतात आणि धर्मसुधारक किंवा परमेश्वराचे अवतार म्हणून प्रसिद्ध होतात. आता कितीतरी असे लोक आहेत. आता कलियुग आहे त्याच्यामुळे आपण पाहतो, की कितीतरी लोक असे की स्वतःला भगवान म्हणून घेणारे असतात. आम्ही धर्मसुधारक आहोत आणि त्यांच्या प्रवचनासाठी लाखो लोक आलेले असतात. आपण टीव्हीवरती जर पाहिलं ना आपण, तर असे तथाकथित असे काही लोक आहेत जे आता सध्या जेलमध्ये आहेत. आणि त्यांचं नाव मी घेत नाही, पण सगळ्यांना माहिती आहे, की ते आता जेलमध्ये आहेत आणि त्यांच्या प्रवचनासाठी अनेक लोक, लाखोंनी लोक यायचे आणि अनेक ठिकाणी त्यांच्या संस्था होत्या. आणि त्यांचं नंतर कशा पद्धतीने अवस्था झाली, की त्यांचं पोल खोललं गेलं, तर त्यांचा मुलगाही तसाच आणि तेही तसेच. अशा पद्धतीने स्वतःला भगवान मानून घेणारे अनेक लोक आहेत, की जे अशा पद्धतीने ते स्वतःला एक मी धर्मसुधारक आहे, मी स्वतः भगवान आहे, मी जे काही बोलल तेच काय आहे, की वेद आहे असं मानणारी ही लोक असतात. आणि त्यांच्यामुळे काय होतं, की अनेक अपप्रचार होतो. हे कलियुग आहे शेवटी. कलियुगामध्ये आपल्याला आहे ना प्रत्येक पाऊल हे आपल्याला एकदम एकदम फुकून म्हणजे ताक सुद्धा फुकून पिलं जात पाहिजे ना, अशी पद्धत आहे इथं. तर इथं कशा पद्धतीने वागायचंय, कशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करायच्यात आणि हे जे लोक आहेत तर त्यांना अनेक लोक आहेत की मायावाद सुद्धा आहे. मायावादांमध्ये असं म्हटलं जातं अहम ब्रह्मास्मी, तुम्हीच भगवान आहात असंही म्हटलं जातं. मग तुम्ही भगवान आहात तर मग आता सांगा बरं किती लोक असे आहेत की जे लोक आणखीन स्वतः भगवान झालेत आणि त्यांना चतुर्भुज रूप धारण झालंय, त्यांना 4 हात आले किंवा त्यांनी आपल्या करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचललाय. असे किती लोक आहेत
की जे स्वतःला भगवान मानणारी जी लोक आहेत. तर राधानाथ महाराज सुद्धा त्यांनी त्यांच्या एका प्रवचनामध्ये ते उदाहरण देतात बघा, की त्यांनी असंच एकदा एक कॉन्फरन्स बोलवली होती सगळ्या लोकांसाठी. आणि त्याच्यामध्ये एक जण महाराजांबरोबर डिबेट करत असतात की नाही, सगळे तुम्ही भगवान आहात, मी भगवान आहे, आपण सगळे भगवान आहोत म्हणून. तर मग ते म्हणतात की महाराज म्हणतात ठीक आहे, मग काही वेळाने ते म्हणतात की मला थोडं बाथरूमला जाऊन यायचंय, तर वॉशरूम कुठं आहे इकडे. तर ते म्हणतात अहो तुम्ही भगवान आहात ना, तर तुम्ही तुमच्या दिव्य ज्ञानाने समजून घ्या ना की कुठे ते वॉशरूम आहे वगैरे. तर नाही नाही, पटकन सांगा की बाथरूम कुठे आहे म्हणून. मग ते म्हणतात की मग तुम्ही हे मान्य करा, की तुम्ही भगवान नाही, की तुम्ही भगवंतांचे दास आहात हे मान्य करा. तर मग मी सांगतो म्हटले. मग त्यावेळेस मग तसं म्हटल्यानंतर मग तो म्हणतो बर बर बर, मी नाही भगवान, मी भगवंतांचा दास आहे. ठीक आहे, मग कुठे सांगा वॉशरूम. तर ते सांगतात कुठे वॉशरूम. वॉशरूम वरून जाऊन येतात, महागारी आल्यानंतर मग म्हणतात मग काय म्हणतात की तुम्ही तर मान्य केलंच तर तुम्ही भगवंतांचे दास आहात म्हणून. नाही नाही म्हणतात की मी कुठं मान्य केलं, ही तर माझी लीला होती म्हटले. की असे लोक मानणारे असतात की मी सगळं जे काही चाललंय ना ती माझी लीला आहे, असं मानणारे लोक असतात. आणि कुणी कधीही भगवान होऊ शकत नाही. आणि इथे सगळे भगवंतांचे दास आहेत. दास दास दासानुदास आहे ना, हे आपली एक प्रकारे आपण करायचं कर्तव्य आहे, की आपण भगवंतांचे दास आहोत आणि आपण भगवंतावरती प्रेम करायचंय. आणि इथे आपले जे सगळे इंद्रिय आहेत ना, ते सगळे इंद्रियांना आहे ना, इंद्रियांना जर केवळ इंद्रियाची पूर्तता तेव्हाच होऊ शकते, ज्या वेळेस आहे ना आपण भगवंतांचे दास होऊ. त्याच वेळेस आपल्याला काय करता येईल, की आपल्याला भगवंत एक 1 मिनिट. हरे कृष्ण, सॉरी. हा, अशा पद्धतीने हे जे लोक असतात तर त्या लोकांना कशा पद्धतीने ते एक एक आहे ना दिखावा करण्यासाठी फक्त जीवन जगतात. म्हणजे दिखावा कोणतेही त्यांना हे फक्त प्रतिष्ठा प्राप्त करायची असतं, स्वतःचं नाव प्राप्त करायचं असतं आणि ह्या पोटी त्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त करायच्या असतात. तर याच्यामध्ये आपण पाहिलंय की दुसरे हे जे संन्यासी लोक असतात, तर ते संन्यासांमध्ये असेही काही लोक आहेत की एकदा तर महाप्रभू ज्या वेळेस महाप्रभू असेच फिरत असतात सगळीकडे, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. ते एका ठिकाणी गेल्यानंतर महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू असतात तिथं, ते संन्यासी असतो. तर तो संन्यासी काय करतो, तो संन्यासी म्हणतो की हे जे तुम्हाला त्या संन्यासी जो असं तथाकथित संन्यासी असतो ना, तर त्या संन्यासालाही अनेक पत्नी असतात. आणि अनेक पत्नी असल्या आणि तो संन्यासी अनेक सगळ्या गोष्टींचा भोग घेत असतो. आणि त्यावेळेस महाप्रभू तिथे गेल्यानंतर ते महाप्रभूंना आशीर्वाद देतात की तुला अनेक पत्न्या होत, अनेक पुत्र प्राप्ती हो, असं. तर ते म्हणतात अरे अरे, तुम्ही असं का मला आशीर्वाद देता, मी एक संन्यासी आहे. नाही नाही, मग तू मला शिकवतोस का, असं म्हणायला लागतात. मग त्याच्यानंतर मग तो संन्यासी म्हणतो तुम्हाला आनंद पाहिजे का, आनंद घ्यायचा आहे का तुम्हाला आनंद. तर मग महाप्रभू नित्यानंद प्रभूंना विचारताय की कसला आनंद विचारताय, ते कसला आनंद. तर मग नित्यानंद प्रभू त्यांना म्हणतात की ते तुम्हाला मद्य पिण्यासाठी विचारत आहेत, की तुम्हाला मद्य प्यायचंय का म्हणून. तर मग लगेच महाप्रभू कानावरती हात ठेवून लगेच पळत गंगेत मध्ये स्नान करायला जातात. म्हणजे असे जे आहेत तथाकथित जे संन्यासी लोक असतात ना, की ते संन्यासी लोक सुद्धा की त्यावेळेस हे नाहीये की कोणत्याही प्रकारचं संन्यासी असल्यानंतर हे नियम पालन केलं, आपल्या मनाचे नियम तिथे जे करायचं ते आपल्या मनाचे नियम. मग एकदा प्रभुपाद सुद्धा ज्यावेळेस फर्स्ट टाइम जगन्नाथपुरीला गेले, तर जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर ते त्यांच्या काकाच्या घरी थांबलेले होते. आणि काकाच्या घरी थांबल्यावरती ते त्यांना जेवायला सगळ्यांना हे करतात. ते म्हणतात की आता तू आलास ना, मी आता जेवणाची तयारी करते. आणि ते काकी सगळ्या त्यांची जेवणाची तयारी करते आणि ते जेवायला बसल्यानंतर ते पाहतात की ताटामध्ये सगळे मच्छी मांस वगैरे असं ठेवलेलं असतं. मग ते म्हणतात की हे असं काय वाढलंय तुम्ही. तर ते म्हणतात की हे वाढलंय, मग हे आम्ही खातो हे, मग आपण वैष्णव आहात ना, मग वैष्णव सुद्धा हे असं का खातात म्हणून. नाही नाही, इथं वैष्णव सगळे असे खातात म्हटले. असं काय नाही, वैष्णव खात असतात हे. तर मग ते म्हणतात की हा खरा वैष्णव नाहीये, ही वैष्णव. मग ते डायरेक्ट उठतात, प्रोपाद उठतात आणि
तिथं मी जेवणार नाही म्हणतात. आणि नंतर काकी दिवसभर अन्न शिजवते तरी सुद्धा प्रभुपाद खात नाही. ते काय म्हणतात की तुम्ही ज्याच्यामध्ये मांस मछली बनवली ना त्यातूनच तुम्ही मला शाकाहारी भोजन बनवलंय, मी ते खाणार नाही म्हणून. मग जायच्या टायमिंगला जेव्हा जगन्नाथपुरीवरून ते निघतात त्यावेळेस मग ते म्हणतात की तू आम्हाला खूप आमचे डोळे उघडवलेत म्हणून, आणि खरा वैष्णव कसा असला पाहिजे हे आम्हाला कळलं. आणि आता इथून पुढे आम्ही कधीच हे मांस मछली खाणार नाही, आम्ही खऱ्या वैष्णव धर्माचा आम्ही सुद्धा पालन करणार म्हणून. मग त्याच्यावरून आहे ना की एक आवरा असतो की कशा पद्धतीने प्रभुपादांनी बघा की त्यांच्या फक्त तिथे जाण्याने सुद्धा त्यांनी त्यांच्या काका काकींना सुद्धा बदलवलं. म्हणजे अशा पद्धतीने की जे आहे ना ते तथाकथित आपण जे मानू ना तो नियम, आम्ही वैष्णव आम्ही हे खातो, किंवा आम्ही संन्यासी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो, ते आम्ही जे करतो ना तेच नियम असं पालन करणारे अनेक लोक असतात की अशा पद्धतीने हे लोक आहेत. आपण हे सुद्धा उदाहरण पाहू शकतो की कशा पद्धतीने महाप्रभू आणि कालकृष्णदास यांना घेऊन ज्यावेळेस ते जंगलामध्ये गेलेले असतात, आणि त्या जंगलांमध्ये गेल्यानं भट्टाहारी जी लोक असतात, तर ती लोक काय करायचे की स्त्रियांना मंत्र उच्चाराने वशीभूत करून घ्यायचे, त्यांच्याकडे काबीज करायचे, आणि त्या स्त्रियांना आकर्षित होऊन अनेक पुरुषांना ते आपल्या जवळ ठेवून घ्यायचे. म्हणजे अशा पद्धतीने ते सगळ्या गोष्टी करायचे की मग त्यावेळेस हे जे कालकृष्णदास आहेत ना त्यांना सुद्धा त्यांनी त्यांच्या टीम मध्ये घेतलेलं होतं. आणि मग महाप्रभूंनी तिथे जाऊन अनेक त्यांनी काय केलं की त्या महाप्रभू आलेत म्हटल्यावरती अनेक त्यांना भाले तलवारी त्यांच्यावरती फेकायला सुरुवात केली, परंतु ते जे तलवारी वगैरे जे आहेत ना पुन्हा उलटून पुन्हा त्यांना मारलं. आणि मग कालकृष्णदासांना त्यांनी शेंडीला धरून त्यांना ओढून आणलं माघारी. तर श्रील प्रभुपाद काय म्हणतात की बघा की एक भगवंतांबरोबर ती हा कालकृष्णदास होता तरी सुद्धा त्याची ही अवस्था. म्हणजे ही मायादेवी आहे ना, मायादेवी कधी कोणाला काबीज करेल ना काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण आहे ना सतत सतर्क असलं पाहिजे की श्रील प्रभुपाद सुद्धा म्हणतात की मला याच वाईट वाटतं की माझे जे भक्त आहेत ना ते मायेला घाबरत नाहीत, याच वाईट वाटतं. म्हणजे मायेला घाबरलं पाहिजे. घाबरलं पाहिजे म्हणजे काय एकदम थडथडून कुठेतरी कोपऱ्यात बसायचं असं नाही. मायेला घाबरलं पाहिजे म्हणजे काय की सतत आपण आहे ना हरिनामाचा आणि हरिकथेचा आश्रय घेतला पाहिजे. त्यावेळेस आपण आहे ना मायेला आपण आहे ना सतत हरवू शकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये ना आपण आहे ना प्रत्येक क्षणी की आपण जाणलं पाहिजे की आपल्याला ही काय महत्वाचं हे जाणलं पाहिजे. हे प्रत्येक गोष्ट आहे ना आपल्याला समोर येणार आहे, आपल्या की दोन गोष्टी आपल्या समोर येणार आहेत की दोन गोष्टी आल्यानंतर आपण चूज करायच्यात कोणती चांगली कोणती वाईट, याने माझा वेळ जाईल आणि या ह्यानी आपला टाइम माझा युटिलाइज होईल, म्हणजे मी हा व्यवस्थित माझं टाइम मॅनेजमेंट करू शकेल. की हे दोन गोष्टी आपल्या समोर सतत ही मायादेवी टाकत असते आणि आपण चूज करायचं असतं. आपण ठरवायचं की आपण कोणती गोष्ट चूज करायचं, कारण आहे ना ही माया सतत आपल्यावरती कधीही ही झडप घालू शकते. आणि त्याच्यामुळे आपल्याला आहे ना खूप सतर्क आपल्या जीवनामध्ये राहायचंय की त्याच्यासाठी सतत हरिनामाचा आणि हरिकथेचा आहे ना आपल्याला सतत आश्रय घेत राहायचंय. की या वेळेस आहे ना मी इतका वेळ माझ्याकडे आहे ना तर मी त्याच्या वेळेस आहे ना पटकन मोबाईल मध्ये मी आता आहे ना काहीतरी मी ऐकते, आता कृष्णा बुक रिडिंग सुद्धा आहे, तर मग मी ते तेवढ्या ह्याच्यामध्ये मी तेवढं ऐकेन, माझं एवढं होईल. किंवा आता माझ्याकडे एवढा वेळ आहे ना तर मी तेवढ्या ह्याच्यामध्ये इतकी नामजप करू शकेन. की हे आपण आहे ना सतत आपल्या स्वतःचं नियोजन आपण करायला पाहिजे, कारण आपल्याला मायेपासून वाचून घ्यायचं स्वतःला. मायेची मायेपासून वाचून घ्यायचं असेल तर हरिनाम आणि हरिकथेची छत्री आपल्या जवळ सतत असली पाहिजे. कृपा आहेत ना आपल्याला की तुम्हाला घाबरायचंय मायेपासून घाबरायचंय, म्हणजे घाबरायचं काय तर आपल्याला आपल्याकडे ह्या दोन बंदुकी आपल्याकडे असल्या पाहिजे की जेणेकरून आहे ना एक बंदूक आणि एक तलवार म्हणू आपण, जेणेकरून आपण या सतत मायादेवीला आणि ह्या कलियुगाला आपल्याला जीवनामधून बाहेर काढायचंय आपल्याला. हे झालं काय की ह्या कशा पद्धतीने आताचे जे संन्यासी आहेत त्या कशा पद्धतीने काम करतात आणि दिखावा करतात. आता पुढे काय तर ते केवळ यज्ञाचा दिखावा करतात आणि देवदेवतांची उपासना करतात, अथवा स्वतःलाच परमेश्वराची निर्मिती मानतात. साधारण लोक अशा असुरांची परमेश्वर म्हणून जाहिराती करतात. आता संन्यासांचा वेश परिधारण करतात आणि त्या वेशाच्या आधारावर सर्व प्रकारची निंद्य कृत्य करतात. आणि जगातून विरक्त झालेल्या मनुष्यांवर अनेक बंधने असतात, परंतु आसुरी लोक अशा बंधनांची मुळीच फिकर करत नाही. ते कोणतेही त्यांना फिकीर नसते की ह्या अशा पद्धतीने मला काय करायचंय
की कशा पद्धतीने मला ह्या गोष्टी पालन करायच्या की विधिविधानांचंही त्यांना काही देणं घेणं नसतं, की ही विधिविधान आहे किंवा ते आहे फक्त एक फॉर्मॅलिटीज म्हणून. आता बघा की जागरण गोंधळ वगैरे असं गावाकडं असतं बघा, की ते रात्रभर आवाज येत असतो आणि अनेक लोक त्याच्या जागरण गोंधळासाठी येत असतात. का बरं येतात? त्यांना खूप अशी देवीविषयी खूप श्रद्धा आहे किंवा खूप आस्था आहे त्याच्यासाठी येतात असं नाही, की त्यांना कोणती श्रद्धा किंवा आस्था नाही, तर एक प्रकारे मी ह्यांचं माझं नातं आहे ना, मला जायचंय किंवा फॉर्मॅलिटीज म्हणून एक माझ्याही कार्यक्रमाला ते आले पाहिजे म्हणून मला जायचंय. कोणताही त्यांना कोणतीही आस्था किंवा आणखीन खूप छान त्यांना त्या देवीविषयी खूप श्रद्धा आहे असं काही नाही. फक्त त्याच्यासाठी त्यांना यायचं आणि ते जागरण गोंधळामध्ये आणखीन काही लोक असतात की इतरही गोष्टी पाहण्यासाठी येतात. आता लोकांना जागरण गोंधळासाठी जमवण्यासाठी आणखीन त्या मुरळी वगैरे असतात ते नाचवण्यासाठी आणतात. मग त्या नाचवले की तेही पाहण्यासाठी काही लोक असतात. म्हणजे अशा पद्धतीने लोकांचा जमाव कशामुळे होतो, तर लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी अशा गोष्टी करतात. आणि एक ठिकाणी तर काय झालं की असा एक खूप मोठा यज्ञ समारोह होता. तर यज्ञासाठी अनेक प्रत्येक दिवशी ना, तर ते सांगत होते की एका भक्तांना ते बोलवायला आले की तुम्ही आमच्या यज्ञासाठी आला नाहीत म्हणून. ते म्हटले की काय असं तुमच्या यज्ञामध्ये काय नेमकं करताय तुम्ही? तर म्हटलं की आमचा दिवसभर यज्ञ चालतो आणि संध्याकाळी आमच्याकडं काय असतं की एक एक आहे ना सगळे महाराज आज ओम शांती ओम महाराज, एक सुखानंद महाराज, आज कोणते महाराज, प्रत्येक संप्रदायातील वेगवेगळे महाराज आम्ही इथे बोलवतो. आता ते बोलवतो आणि त्याच्यानंतर काय, तर म्हटले मग शेवटच्या दिवशी आमचा खूप अट्रॅक्टिव्ह कार्यक्रम असतो, तर आम्ही ऑर्केस्ट्रा ठेवतो आम्ही यज्ञानंतर. म्हणजे हे आहे आताच हे धार्मिक विधी, आजकालची जी धार्मिक विधी झाली ना ती अशी की शेवटच्या दिवशी काय ऑर्केस्ट्रा ठेवणार, एखादा छान पिक्चर ठेवणार किंवा आधी सगळे असे वेगवेगळे महाराज बोलवणार. म्हणजे कुठेही धार्मिकता नाही, फक्त एक प्रकारे एक दिखावा आहे. आता एक तर राधानाथ महाराजांना एक पाद्री भेटले आणि ते ख्रिश्चन पाद्री त्यांना म्हणतात, तर राधानाथ महाराजांना म्हणतात की बघा माझे खूप फॉलोअर्स आहेत, की माझे खूप फॉलोअर्स आहेत, लाखोनी फॉलोअर्स आहेत आणि मी त्यांच्या समोर प्रवचन करत असतो आणि त्यांच्या समोर प्रवचन करतो. परंतु आहे ना, मी सांगू का महाराजांना, तो म्हणतो की मनापासून एक सांगतो की मी जे बोलतो ना ते माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही, असं तो म्हणतो. म्हणजे बघा की मग किती त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार आहे, की जे तो बोलतोय ना त्याच्यावर त्याचा स्वतःचा विश्वास नाही. तर आता बघा की कितीही तुम्ही एवढे मोठे मोठे कार्यक्रम ठेवा किंवा लाखोनी तिथं लोक येणार, पण कोणाचंही हृदय परिवर्तन होणार नाही, कारण जो बोलणार आहे ना तो शुद्ध नाहीये. त्याच्यामुळे त्याचे लोकांचे परिवर्तन कसे होणार? आणि जे बोलणारा जर शुद्ध असेल, तर आता बघा मोठे राधानाथ महाराजांच्याच प्रवचनाला लाखोनी लोक, जिथं पाहिलं आपण मायपूर यात्रा सुद्धा पाहिली, किती लोक येतात आणि 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 त्या त्यांच्या यात्रेला गेल्यानंतर आपोआपच आपल्या हृदयामध्ये किती परिवर्तन झाल्यासारखं वाटतं, किती हा उत्साह आणि किती वैराग्य आपल्या मनामध्ये निर्माण होतं. हे कारण आहे ना महाराजांचं जी दिव्य दृष्टी आहे ना, महाराजांची जी बोलण्याची लय आहे किंवा महाराजांची जी शुद्धता आहे बोलण्यामध्ये, ते सगळं ना महाराज आपोआपच सगळ्या गोष्टी त्या घडून आणतात. आता महाराजांचंच एक उदाहरण द्यायचं गेलं तर आहे ना, राधानाथ महाराजांना एकदा एका खूप मोठ्या अशा संस्थेने त्यांना एकदा म्हणजे आपल्या इस्कॉन मधलीच एक खूप मोठं एक छोटी मोठी कंपनी होती एका भक्तांचीच, आणि त्याच्यासाठी त्यांना ते काय करतात की इथे बुक डिस्ट्रीब्युशन खूप चांगल्या पद्धतीने होईल. तर याच्यासाठी तुम्ही लोकांना महाराजांना बोलवतात की तुम्ही लोकांना सांगा की कशा पद्धतीने बुक डिस्ट्रीब्युशनचे किती फायदे आहेत किंवा आणखीन तुम्ही आल्यानंतर म्हणजे आणखीन शास्त्रामध्ये काय काय हे आहेत मुद्दे आहेत ते सगळं तुम्ही सांगितलं ना म्हणजे लोकांना पटेल, या अपेक्षेने महाराजांना तिथं बोलवतात. आता महाराज येऊन सांगतात की अशा पद्धतीने महाराज प्रवचन करायला सुरुवात करतात आणि नेहमीप्रमाणे महाराज बुक डिस्ट्रीब्युशनच्या प्रवचनामध्ये सुद्धा गौरकथा घेतात. नेहमीप्रमाणे ते गौरकथा त्यांना इतकी प्रिय आहे की पूर्ण प्रवचन ते गौरकथा घेतात. आणि मग हे बाकीचे सगळे डोक्यात येतं की अरे महाराजांनी कोणतंच असं सांगितलं नाही की शास्त्रामध्ये हे ते आहे आणि हे डोनेशन केल्यानंतर किंवा दानधर्म ग्रंथ वितरण हे केल्यानंतर काय काय होतं, काय फायदे, काहीच सांगितलं नाही. किंवा आणखीन त्यांना डोनेशन प्राप्त करण्यासाठी आणि ह्या डोनेशन जास्तीत जास्त प्राप्त करण्यासाठी सुद्धा काय फायदे असतात किंवा डोनेट केल्यानंतर काय फायदे होते हे काही महाराज सांगत नाही. तिथं तिथं जाऊन काय करतात, गौरकथा सांगतात. आणि त्या गौरकथा ऐकल्यानंतर तिथल्या लोकांनी ऐकल्यानंतर काही नाही,
बाकीचं काही न सांगता सुद्धा 10 लाखाचं तिथं डोनेशन प्राप्त होतं. महाराजांचं फक्त येण्याने, काही न सांगता फक्त येण्याने आणि त्यांच्या पवित्र भावाने ते आल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने म्हणजे त्यांचं ती जे एक प्रकारे त्यांचं मॅजिक आहे ते, की त्यांची जी मॅजिक म्हणजे काय म्हणता येईल, की त्यांच्या भक्तीचं मॅजिक असं आहे, की त्या तुमच्या येण्याने सगळं काही होऊन जातं. मग तिथं काही सांगायची सुद्धा गरज पडत नाही. हे शुद्ध भक्ताचं लक्षण आहे, की त्यांना जास्त काही करण्याची सुद्धा गरज पडत नाही. हे म्हणजे अशा पद्धतीने की हे जे प्युअर संन्यासी आहेत, की जे प्युरिटी ही त्यांची, कारण त्यांनी प्युअर नाम, भक्ती आणि पूर्ण सरेंडर भाव त्यांनी भगवंतांप्रती ठेवलेला असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि त्याच्यामध्ये बघा की आजकाल आहे ना, एक सांगायचं राहिलं की आजकाल अशा पद्धतीने जे लोक आहेत की आपण जे काही करतो विधी-विधान, आता सगळ्यात शेवटचं जे आहे की ते असं सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने एक शब्द वापरलाय, अविधीपूर्वक. अविधीपूर्वक म्हणजे कोणतेही कार्य करायचंय ना, तर ते अविधीपूर्वक म्हणजे कोणतीही विधी न मानता करणार. म्हणजे आजकाल तर आहे ना काहीच राहिलं नाही, फक्त करायचंय म्हणून करायचंय. आता एक गोष्ट बघा की तुम्ही सगळं आपण जे निवद दाखवतात, आता कोणी भोग वगैरे दाखवायच्या भानगडीत पडत नाही. आता आपल्यामध्ये आपल्याला माहिती की भोग दाखवायचा 16 वर्षाच्या मुलाला कशा पद्धतीने भोग दाखवायचा, ते श्रद्धेने आपण दाखवतो. कारण जिथे श्रद्धा नाहीये ना, तर तिथं जिथं श्रद्धा राहत नाही, तर तिथं फक्त तामसिक प्रवृत्ती निर्माण होत असते. म्हणून आहे ना, फक्त श्रद्धा, प्रत्येक गोष्टीमध्ये श्रद्धा असणं आवश्यक आहे. भोग लावला ना तरी सुद्धा भोगच दाखवला आणि तो भगवंत खातायत का नाही ह्याच्यावर जर विश्वास नसेल, तर एक प्रकारे तिथं तामसिक एक निर्मिती तयार होते, तामसिक गुणाची निर्मिती तयार होते. त्याच्यामुळे ते उपयोगाचं नाही. पण आता आपण, आपल्याला माहिती की आपण भोग लावतो. पण इतर अनेक जे लोक आहेत ना, अनेक लोक की ते एक निवद नारळ असतो. निवदाच्या वेळेस आहे ना, मग एवढे एवढे छोटे छोटे असे निवद तयार करायचे आणि थोडासाच भात, थोडंसं सगळं सगळं एकावर एक टाकायचं आणि पटापट पटापट सगळीकडे देऊन यायचं. मग एक प्रकारे आहे ना, ते फक्त एक भोग लावायचं म्हणून, एक निवद म्हणून आहे ना, सगळीकडे दाखवायचं. मग तिथं काही श्रद्धा नसते किंवा काही नसतं. एक दाखवायचं म्हणून छोटे छोटे ते निवद असतात, एवढंच. आता दुसरं गोष्ट म्हणजे एक तुळशीचं लग्न आपण पाहतो. की तुळशीच्या लग्नामध्ये कोणतं विधी-विधान असतं पाळलं जातं, की आता फक्त करायचं म्हणून. तुळशीच्या लग्नामध्ये आपण जर सामान खरेदी करायला गेलो ना, तर एक एवढ्या-एवढ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एक फणी म्हणतात. पण फणी काय नसते, ती एक लाकडाचं नुसतं असं एवढं-एवढं लाकूड असतं आणि त्याला काही नसतं. एक एवढं फणी म्हणतात त्याला आणि मण्याचे 2-4 मण्याचे हे दिलेले असतात, तिथं मणी दिलेले असतात. हां, आणि एक करंडा दिलेला असतो आणि त्या करंडा फक्त त्याला छोटासा एवढासा करंडा असतो आणि त्याला काही आकार नसतो त्या करंड्याचा. फक्त असं एवढंस छोटस त्याला तो तो करंडा असतो. मी गेल्या वेळी एका ब्राह्मणांना त्यांना विचारलं, हे नेमकं काय आहे? मलाहीच कळत नसायचं, की देतात हे तुळशीच्या लग्नासाठी हे, तर हे नेमकं काय आहे? मला बघायचंय. तर त्यांना विचारलं मी, हे नेमकं काय आहे हो म्हटलं, हे या सगळ्या पुडींमध्ये आहे. तर त्यांनी मला सांगितलं समजावून. अरे म्हटले, हे अहो, हे जे आहे तुळशीचं लग्न असतं ना, मग तुळशीला आपण जसं लग्नामध्ये आपण थोड्याशा गोष्टी देत असतो नवरीकडे, नवरीला. तर त्या पद्धतीने हे सगळं आहे, की कशा पद्धतीने ही फणी आहे, हे करंडा आहे किंवा हे मणी टाकलेत. म्हणजे हे विधी, फक्त विधी करायची म्हणून एक फक्त. म्हणून हे सगळं शास्त्र मार्ग आहे. ज्याला म्हणतात आपल्या या सगळ्या ह्या सगळ्यांच्या भाषेमध्ये म्हणतात ना, की आजी वगैरे जे बोलतात, तर काय करायचंय आपलं शास्त्र मार्गे करून घ्या. शास्त्र मार्गे म्हणजे काय एवढं एवढं छोटंसं ते आणून टाकायचं. हे झालं शास्त्र. मग मला त्याचं इतकं वाईट वाटलं ना, की हे असं तुळशीच्या लग्नासाठी असं काय? म्हणून मग तेव्हापासून आम्ही ना तुळशीचं लग्न करायचं म्हटलं, की आम्ही प्रॉपर तुळशी महाराणीला पूर्ण अशी शालूची साडी वगैरे नेसवतो. तिला अशी ओढणी देतो, मंडवळी बांधतो. असे पूर्ण तुळशीच्या ह्याच्यासारखं करतो. थोडासा मंडप केल्यासारखं करतो. म्हणजे कडेने छोटेसे हे नारळाचे किंवा ह्याचे. जर आम्ही मी हे पण विचारलं बरं का, की तुम्ही हे सगळं उसाचं का लावायचं वगैरे, तर ते म्हणतात की कडेला असं जे असतं ना, की जसं की केळीचे वगैरे लावतात, असं छान पवित्र हे असं असं म्हणून लावतात. मग हे असं फक्त करायचं म्हणून करायचं. मग आम्ही साडी नेसवून मग खरी खरी कंगवा, खरं खरं सगळं जे आहे ना, सगळं त्याला सगळं जे लागतं ना शृंगारासाठी सामान, ते सगळं मग आम्ही आणतो. म्हणजे हे फक्त करायचं म्हणून विधिविधान करायला नको, की खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने की भगवंतांना म्हणजे आपण आनंद करू शकू त्यांना, की त्या पद्धतीने केलेलं कधीही चांगलं. म्हणजे फक्त विधिविधान पालन करायचे म्हणून करायचे याच्यासाठी नाही, त्याच्यासाठी एक भाव पण असला पाहिजे. लोक म्हणतात ना, आम्ही खूप भावाने करतो, खूप भावाने. काय म्हणलं भाव? उदाहरण देताना काय देतात ते उदाहरण? शबरीचं उदाहरण देतात.
शबरीला कसा तिचा भोळा भाव होता, तिने आपले बोरं, उष्टी बोरं भगवंतांना चारली. हे उदाहरण देतात की त्या भावाने भगवंतानी ग्रहण केलीच की, मग आम्ही आमचा भोळा भाव आज म्हणतात आणि आम्ही हे करतो म्हणून. मग हे असलं भोळा भाव नाही. भोळा भाव कसा पाहिजे की भावयुक्त भोळा भाव पाहिजे आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये त्या गोष्टीविषयी भाव पण असला पाहिजे ना, तर तो भाव असेल ना, तर भगवंत त्याच्यामध्ये रिसतात. भगवंतांनाही त्याच्यात आनंद प्राप्त होतो. आणि ह्या आनंदासाठी काय केलं पाहिजे की तो जो भाव आहे तो बघा, आपण नेहमी उदाहरण पाहतो की दुर्योधनाचा कसा भाव होता. आणि ह्या दुर्योधनाने 56 भोग लावून सुद्धा भगवंत गेले का तो भाव ग्रहण करायला त्याचा. तुझा भाव कसा होता हे भगवंतांना माहित होतं की त्याच्यामध्ये कशी डुप्लिसिटी होती त्याच्यामध्ये. कोणत्याही पद्धतीने त्याला भगवंतांना आनंद द्यायचा नव्हता, तर फक्त भगवंतांना आपल्या स्वतःकडे वळवून घ्यायचं होतं, याच्यासाठी तो करत होता. म्हणजे काहीतरी त्याला स्वतःची इच्छापूर्तीसाठी तो हा गोष्टी करत होता. आणि इथं विदुराच्या घरी गेल्यानंतर भगवंतांनी विदुरा राणीने दिलेले केळीची साली सुद्धा खाल्ली, तर का त्याच्यामध्ये भाव होता. ती पूर्ण स्तब्ध होऊन गेली होती की भगवंत, प्रत्यक्ष भगवंत आलेत आणि मी काय करू त्यांच्यासाठी, काय देऊ. आणि ती इतकी भगवंतांना पाहून भावुक झाली की ती केळी खाली टाकायला लागली आणि केळीच्या साली भगवंतांना द्यायला लागली. आणि भगवंत ती केळीची साल इतकी आनंदाने ग्रहण करायला लागली की याच्यामध्ये माझ्या भक्ताचा भाव आहे. कारण भगवंतांना या जगामध्ये काय प्रिय आहे, तर भगवंतांना या जगामध्ये भगवंतांचे भक्त आहेत ना, ते सर्वात जास्त प्रिय आहे. आणि त्यांच्यासाठी ते काही करायला तयार होतात. आणि त्याच्यासाठी आपण काय करायचं की आपण जे भगवंतांना प्रिय आहे ना, त्यांचं प्रिय व्हायचं. म्हणजे वैष्णवांची प्रिय आपण व्हायचं. म्हणून वैष्णवांना आपल्या सतत ना, आपल्या माथ्यावरती त्यांची धूळ असली पाहिजे. त्यांच्या चरणाची धूळ आपल्या माथ्यावरती असली पाहिजे. ते जे काही ना, तर ते जे काही करतात ना, ते जे काही बोलतात ना. हरे कृष्ण. हरे. तर अशा पद्धतीने दुर्योधन आपण पाहिलं की कशा हा जो भाव आहे आणि कशा पद्धतीने वैष्णव हे कृपाळू आहेत, हे आता आपण पाहिलं. आणि आपल्याला मला असं वाटतं वेळ पण झाली आपल्या श्लोकाची. तर हरे कृष्ण, थँक्यू. हरे कृष्ण माताजी, खूपच सुंदर लेक्चर झालं. खूप सुंदर उदाहरणं दिली तुम्ही आणि काही विनोदी सुद्धा होती काही उदाहरणं. आणि खूप नवीन नवीन उदाहरणं सुद्धा ऐकायला मिळाली. खूप छान वाटलं माताजी, खूपच सुंदर. कुणाला काही थँक्यू. प्रश्न असतील तर विचारू शकता, मी अनम्यूट करते. हरे कृष्ण. अनम्यूट. हरे हरे कृष्ण. कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. हरे मला कृष्ण. खूप आनंद वाटतोय की माताजींना अगदी ऐन वेळेला सांगून माताजींनी तयारी केलेली आहे आणि त्यांचं लेक्चर ऐकायची संधी आपल्या सगळ्यांना मिळाली. माताजी स्वतः या सगळ्या गोष्टींचं पालन करतात म्हणून ते एवढ्या तळमळीने आपल्याशी हा संवाद साधू शकतात. तर थँक्यू माताजी. खूप खूप छान उदाहरणासहित तुम्ही आम्हाला पटवून दिलं आणि वस्तुस्थितीची जाणीव करून दिली की तो जो भाव आहे हृदयातला भक्तिभाव, तो त्या भक्तिभावाने आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी सेवा कशी केली पाहिजे. थँक्यू सो मच माताजी. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. चालेल माताजी, थांबायचं का आपण? हो चालेल माताजी, काही हा. प्रश्न दिसत नाहीत कोणाचे. हो हो, चालेल माताजी. थँक्यू. थँक्यू माताजी, खूप छान लेक्चर झालं. हरे बोल. मीटिंग मग एंड करू का माताजी मग? हो, करा माताजी, करा. चालेल चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण.